सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। लग्नाचा मांडव, सनईचा सूर आणि डीजेच्या तालावर थिरकणारी वरात, सतेची वाडीत आनंदाचा पूर आला होता। पण तितक्यातच नवरीच्या मध्यधुंद चुलत भाऊ डझनभर गुंडांना घेऊन वरातीत घुसतो आणि थेट नवरदेवाच्या वडिलांच्या डोक्यात लोखंडी रॉड घालतो। संगमनेर तालुक्यातील सतेची वाडी येथे घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तेथील रहिवासी शिवाजी यमाजी पवार यांच्या मुलाचा विवाह 22 जून रोजी पार पडला होता। लग्न आटपून रात्री 12:15च्या सुमारास घरासमोर वरातीचा जल्लोष सुरू होता। याच वेळी नवरीचा चुलत भाऊ मनोहर रामदेव दूधवडे हा त्याच्या 10 ते 12 मध्यधुंद मित्रांसह तेथे आला। कर्जत तालुक्यातील रुहेकुरी येथे शेतीच्या बांधाच्या वादातून दिव्यांग असलेल्या शेतकऱ्यास मारहाण झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी चौघांविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांची भेट घेतली, निवेदन दिलं। यावेळी प्रहार संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य व दिव्यांग सेलच्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष लक्ष्मी देशमुख, तालुकाध्यक्ष दत्तात्रय तनपुरे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष प्रमिला तनपुरे, वृद्ध भूमिहीन शेतमजूर संघटनेचे जिल्हाध्यक्ष शब्बीरभाई पठाण, मच्छिंद्र महाराज भुजबळ, कांतीलाल भिसे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। शेवगाव तालुक्यातील ऐतिहासिक असणाऱ्या बालम टाकळी गावात शेकडो वर्षाची परंपरा लाभलेला मोहरम सण अत्यंत भक्तिमय, शिस्तबद्ध आणि शांततापूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। शुक्रवारी दुपारी 4 वाजल्यापासून पारंपरिक व शाही पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात मोहरमच्या सवाऱ्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। तब्बल 3 तास संपूर्ण गावातून निघालेल्या या मिरवणुकीत सर्व धर्मीय नागरिकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदवला। बालम टाकळी येथे मोहरम सण सलग 4 दिवस विविध धार्मिक विधी, परंपरा आणि श्रद्धापूर्वक साजरा केला जातो। सवाऱ्यांसमोर गावातील महिला, भाविक आणि ग्रामस्थ नवस बोलतात, तसेच पूर्ण झालेल्या नवसाची फेड करून आपली श्रद्धा व्यक्त करतात। त्यामुळे गावातील सामाजिक सलोखा आणि धार्मिक ऐक्याची परंपरा आजही अबाधित असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। हजरत इमाम हुसेन यांच्या शौर्य व त्याग आणि अन्यायाविरुद्धच्या संघर्षाच्या स्मरणार्थ मोहरम पाळला जातो। हा आनंदाचा नव्हे तर शोक आणि आत्मचिंतनाचा दिवस असून सत्य, न्याय आणि मानवतेच्या मूल्यांसाठी दिलेल्या त्यांच्या बलिदानाची आठवण या निमित्ताने जागवली जाते। यावेळी शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे, अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाध्यक्ष कमोभाई शेख, बालम टाकळी विविध कार्यकारी सेवा संस्थेचे माजी चेअरमन हरिचंद्र घाडगे, सामाजिक कार्यकर्ते अप्पासाहेब घुले, योगेश दोडके, ग्रामपंचायत सदस्य मकबूल शेख, बंडू शिंदे, सोहेल शेख, शाहजहा शेख, मेहबूब शेख, बाबा शेख, हबीब शेख, इस्लामील शेख, फिरोज शेख, युवा नेते हारून शेख, बाबा शेख, अनवर शेख, सलीम शेख, फारुख शेख, सलाम शेख, जावेद शेख, इराक शेख, समीर शेख यांच्यासह गावातील मान्यवर, महिला, सर्वधर्मीय ग्रामस्थ आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मिरवणुकीदरम्यान शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सानप, पोलीस नाईक एकनाथ गरकळ यांच्यासह आदींनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवून कार्यक्रम शांततेत पार पाडला। नवीन शैक्षणिक वर्ष 15 जून पासून सुरू झालाय। सर्वत्र नवागतांचे स्वागत, गुलाब पुष्प, ढोल ताशांचा गजर, सेल्फी पॉइंट, शाळांच्या प्रवेशद्वाराला फुग्यांची कमान, नवीन पुस्तके, शूज, शालेय साहित्य देऊन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आलं। मात्र मौजे एकनाथवाडी येथे जांभूळवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला एका शेतकऱ्याने चक्क कुलूप लावल्याने शाळा
भरलीच नाही। स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार गट नंबर 537 मधील जिल्हा परिषद शाळा जांभूळवाडी 2000 मध्ये स्थापन झाली। शाळेच्या इमारतीसाठी दिलेल्या जागेचा मोबदला आज 25 वर्ष झाला तरी शेतकऱ्यास मिळालेला नाही। यापूर्वी मोबदल्यासाठी 3 दिवस उपोषण केल्यानंतर गट विकास अधिकाऱ्यांनी गाय गोठा व विहीर मंजूर करतो असे लेखी आश्वासन दिलं होतं, परंतु आजपर्यंत कोणत्याही योजनेचा मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत शाळेला कुलूप लावलाय। जून संपत आला तरी पारनेर तालुक्यात दमदार पाऊस पडलेला नाही। पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय। खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या असून कृषी केंद्रामध्ये बियाणांचा साठा पडून आहे। तालुक्यातील धरण तलाव बंधारे व शेततळ्यातील पाण्याने तळ गाठलाय। गत आठवड्यात हलका पाऊस पडला असला तरी जमिनीत अपेक्षित ओल निर्माण झाली नाही। तालुक्यातील 90% अधिक भाग अद्यापही कोरडा ठाक आहे। दादरी टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। मुळा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या सहकार पॅनलने पुन्हा एकदा नवनिर्वाद वर्चस्व सिद्ध करत एक हाती सत्ता कायम राखली आहे। उमेदवारी अर्ज माघारीनंतर 21 पैकी 17 जागा बिनविरोध जिंकणाऱ्या गडाख पॅनलने उर्वरित 4 जागांवरील सुमारे 6000 मतांच्या विक्रमी आघाडीने विजय मिळवत विरोधी पॅनलचा दारुण पराभव केलाय। निवडणूक जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर सर्व जागांवर लढत देण्याचा दावा करणाऱ्या विरोधी पॅनलला प्रत्यक्षात केवळ 4 जागांवरच निवडणूक लढावी लागली। या 4ही जागांवर मतदारांनी गडाख पॅनलवर एकतर्फी विश्वास दाखवत विरोधकांना स्पष्ट नाकारलंय। करसगाव गटातून चंद्रकांत भानुदास टेमके आणि ज्ञानेश्वर रामराव दरंदले यांनी दणदणीत विजय मिळवला। जामखेड तालुक्यातील दिघोळ तेलंगशी रस्त्यालगत वन विभागाच्या हद्दीत अज्ञात व्यक्तींनी दुग्धजन्य पावडर सदृश्य पदार्थाच्या सुमारे 50 ते 60 गोण्या टाकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून शेतकरी आणि पशुपालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। हा साठा गुरुवारी किंवा शुक्रवारी रात्रीच्या सुमारास येथे टाकण्यात आला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। संगमनेर तालुक्यातील खंदरमाळ गावांतर्गत असलेल्या येठेवाडी शिवारात बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारा डंपर घारगाव पोलिसांनी शुक्रवारी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास पकडलाय। या कारवाईत सुमारे 10,24,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की शुक्रवारी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास येठेवाडी ते खंदरमाळ रस्त्यावर डंपर मधून बेकायदेशीर वाळू वाहतूक होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांना मिळाली होती। त्यानुसार पोलीस पथकाने पंचासह सापळा रचून संबंधित डंपर अडवला। चालकाकडे वाळू वाहतुकीचा कोणताही अवैध परवाना नव्हता। चालकाने आपले नाव सतीश राजाराम वाडगे असं सांगितलं। तसेच ही वाळू मुळा नदी पात्रातून भरून आणण्यास ज्ञानेश्वर भाऊसाहेब लेंडे यांनी सांगितल्याचीही पोलिसांना माहिती दिली आहे। रावरी फॅक्टरी येथे प्रसाद नगर वसाहतीत पत्नीला शिवीगाळ व मारहाण करून तिच्या भावाची दुचाकी पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी रावरी पोलीस ठाण्यात पत्नीच्या फिर्यादीवरून पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नवनाथ भाऊसाहेब मोरे असे आरोपीचं नाव आहे। तो एका हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करतो। दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की 22 जून रोजी रात्री पती नवनाथ मोरे घरी आल्यानंतर कोणतंही कारण नसताना शिवीगाळ करून मारहाण केली। त्यानंतर ते घरातून निघून गेले। पहाटे 2च्या सुमारास घराबाहेर आवाज आल्याने खिडकीतून पाहिलं असता पती नवनाथ हे माझे बंधू धरम तायडे यांच्या दुचाकीवर पेट्रोल टाकून आग लावत असल्याचं दिसून आलं।
आरडाओरडा केल्यानंतर शेजारच्यांच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला, मात्र तोपर्यंत दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली होती. घटनेनंतर मुलासह भावाच्या घरी गेले. त्यानंतर आरोपीने फोन करून मला व मुलांना परत आणण्याबाबत धमकी दिली, असंही फिर्यादीत म्हटलंय. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच थांबतो. तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.